गेलो तर संघटना कशी चालेल। मी सातत्यानं संघटनेमध्ये एक उदाहरण देत असतो रेल्वेचं। तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जा, रेल्वे तुम्हाला भरलेली दिसेल। एका स्थानकावर लोक इगतपुरीला उतरतील तर तेवढेच बसतील आणि तेवढेच नाशिकला उतरतील। संघटना रिकामी, रेल्वे रिकामी राहत नाही। तशी शिवसेना सुद्धा कदाचिच रिकामी राहणार नाही। 4 उतरले तर 10 चढणार आहे आपल्या रेल्वेमध्ये। जर 4 लोक उतरत असतील आपल्या या शिवसेनेच्या रेल्वेतून तर 10 लोक बसणारे, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून निष्ठा महत्त्वाची आहे, ही संघटना महत्त्वाची आहे, या संघटनेचा आत्मा महत्त्वाचा आहे। बाकीचे लोक येतील, सत्ता येईल जाईल, कधी डोलारा पडेल त्यांचा भरोसा नाही। कारण ज्या संघटनेला, ज्याला जर कळस चढवायचा असेल तर त्याचा पाया मजबूत असला पाहिजे। शिवसेनेचा पाया मजबूत आहे। एकदा पाया मजबूत असला तर कळस 4-4दा चढवता येत असतो। आणि म्हणून मला असं वाटतं आपण संघटनेचं काम करत असताना ज्या पद्धतीनं हा संघटना ही महत्त्वाची आहे, तशी ही संघटनेचं महत्त्व असताना आपण खऱ्या अर्थानं हिमतीनं काम करण्याची आवश्यकता आहे। आज ज्याला हिंमत आहे त्यालाच खऱ्या अर्थानं किंमत आहे, लक्षात ठेवा। हिंमत नसली तर किंमत त्याला कोणी देत नाही। आम्ही आता संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, मला वाटतं राऊत साहेबांनी एकट्या त्या आपल्या चतुर्वेदीताई आहे। लोकसभेमध्ये सुद्धा 9 जण आहे। विधानसभा, विधान परिषद सुद्धा आपण कमी आहेत। पण एवढ्या लोकांनी संसदेमध्ये सुद्धा लढा दिला आणि एवढ्याच लोकांनी विधिमंडळात सुद्धा लढा दिला। आपण बोटावर मोजण्या इतके होतो, पण बाकीच्या बोलण्याकडे कोणाकडे लक्ष नव्हतं। शिवसेना काय बोलती, संजय राऊत साहेब काय बोलतात याच्याकडे लक्ष होतं, अरविंद सावंत काय बोलतात याच्याकडे लक्ष होतं, भास्कर जाधव काय बोलतात याच्याकडे लक्ष होतं। आणि मला असं वाटतं ही ताकद शिवसेनेची आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचाराची। आणि म्हणून बांधवांनो, आपण या अपयशाने खचून जाण्याची गरज नाही आहे। अपयश येत जातं, जात लक्षात ठेवा। अपमान सुद्धा होत असतो, तो सुद्धा गिळायचा असतो, परंतु आपण विश्वासाने, आत्मविश्वासानं काम करण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटतं बऱ्याच जणाला भीती वाटते, बऱ्याच जणाला शंका वाटते की कसं होईल, काय होईल, काही होणार नाही, बिनधास्त झोपा तुम्ही, चांगलंच होणार आहे, काम करा, फक्त संघटनेचं काम करा। संघटनेचं काम जर प्रामाणिक केले तर मला असं वाटतं ही संघटना कुठेही थांबवू शकणार नाही। अशा प्रकारे या संघटनेची ताकद आहे। आणि ही संघटनेची ताकद आपण पाहत असताना या महाराष्ट्र असेल, देश असेल, या ठिकाणी ज्या पद्धतीनं शिवसेना काम करते त्याला तोड नाही। आज उद्धवजी ठाकरे साहेब एकटे लढा देत आहेत। आज देशातले पंतप्रधान आले इथं या महाराष्ट्रात तरी उद्धवजीवर टीका करतात। या राज्यातला चिल्लर नेत्यापासून राज्याचा नेता उद्धवजीवर बोलतात। मला सांगा, ज्याच्यात दम आहे त्याच्यावरच टीका होत असते ना, ज्याच्यात दम आहे त्यालाच विरोध होत असतो ना। मग शिवसेना संपली 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 म्हणणाऱ्याला मी सांगतो, मग तुम्ही उद्धवजीवर टीका कशाला करता, संजय राऊतांवर टीका कशाला करता। संजय राऊत कोणी उचलं की संजय राऊत असे, संजय राऊत तसे, तो उचलतो तो पिल्लू आपला, तो राण्याचा पिल्लू, तोही म्हणतो संजय राऊत असा, संजय राऊत तसे। अरे संजय राऊत साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, हे लोक आपल्या पक्षाची भूमिका मांडतात आणि भूमिका यांना टोचते, बोचते। कसं लागतं राऊत साहेब सकाळी बोलल्यावर कसं दिवसभर यांना बोचतं, मग कसं चालतं सगळं। आणि म्हणून ज्याच्यात दम आहे त्याला विरोध होत असतो, ज्याच्यात ताकद आहे त्याच्यावर टीका होत असते। आणि म्हणून शिवसैनिकाला मी सांगेल की आपल्याला विरोध होऊ द्या, आपल्यावर टीका होऊ द्या, काय फरक पडत नाही त्याने। मग ही विरोध आणि ही टीका याच्यातूनच जर आपण सक्षमपणे स्वाभिमानाने या पायावर उभं राहिलो ना, तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही। हा नाशिक असेल, शिवसेनेचा सातत्यानं बालेकिल्ला राहिला आहे। या नाशिकमध्ये शिवसेनेचे सातत्यानं आमदार जास्त होते। या नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार सातत्याने निवडून आले। मला आठवतं एकदा, मला वाटतं दत्ता नानानं